नमस्ते. पालक व पाल्य यांच्यामधील नातेसंबंध जोपासताना भाग पहिला. जगातल्या अनेक लोकांना त्यांच्या आयुष्यात पहिल्यांदाच कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे आणि भीतीमुळे आपल्या कुटुंबीयासमवेत एकत्र राहण्याचं भाग्य किंवा त्यांचं कदाचित इच्छा नसतानाही एकत्र राहण्याचं दुर्भाग्य त्यांच्यावर उद्भवलेलं आहे. ह्या दिवसांमध्ये कुटुंबातील माणसं परस्परांच्या खूप जवळ आलेली आहेत आणि त्यामुळे खूप प्रेम वाढलेलं आहे, सहकार्य वाढलेलं आहे. एकमेकांच्या अडचणी समजून घेऊन त्यांना मदत करण्याची वृत्ती पण वाढलेली आहे. पण त्याचबरोबर सतत एकत्र राहिल्यामुळे परस्परांचे अगोदर न दिसलेले अवगुण सुद्धा हळूहळू लक्षात येत आहेत आणि त्यामुळे परस्परांमध्ये थोडंसं तणावाचं वातावरण निर्माण झालेलं आहे. आणि हे विशेषतः पालक व पाल्य यांच्या संबंधामध्ये दिसून येत आहे. आज आपण पालक व पाल्य नातेसंबंध या विषयावर चिंतन करून फक्त लॉकडाऊनच्याच काळात नाही तर सर्व काळासाठी पालक व पाल्य यांच्यात सुदृढ संबंध निर्माण करण्यासाठी काय करता येईल याच्यावर मननचिंतन करणार आहोत. पाल्यांच्या जीवनात जे काही घडतं व ज्या प्रकारे ते वागतात त्याविषयी पालकांच्या मनामध्ये काही भीती आणि चिंता आहे. पहिल्या प्रथम काही पालकांना असं वाटतं की त्यांच्या मुलामुलींमध्ये धर्म आणि धार्मिक गोष्टींविषयी अनास्था आहे. कॅथलिक समाजाचा जर विचार केला तर काही पालकांना वाटतं की आपल्या मुलांना रविवारच्या मिसाला राहायला आवडत नाही. ते एकतर मिसासाठी गैरहजर राहतात किंवा उशिरा जातात किंवा चर्चच्या बाहेर उभे राहतात व त्यांना लोक आउटस्टँडिंग ख्रिश्चन्स म्हणून संबोधितात. कौटुंबिक प्रार्थनेमध्ये, कौटुंबिक रोजरीमध्ये काही तरुण तरुणींना रस नसतो. संडे स्कूलला न जाणं, बायबल वाचन न करणं, वैयक्तिक प्रार्थनेसाठी वेळ न देणं आणि प्रायश्चित संस्काराला न जाणं, ह्या काही गोष्टी घडत आहेत काही कुटुंबामध्ये. त्यामुळे पालक खूप दुःखी आहेत. त्याचप्रमाणे काही तरुण तरुणी चर्चमध्ये ज्या वेगवेगळ्या संस्था आहेत, मिशन मंडळ, युवक संघटना, विन्सेंट डी पॉल संघटना, गायन संघ, समाजकार्यासाठी असलेले काही उपक्रम आणि पॅरिसतर्फे आयोजित केलेले कार्यक्रम ह्यामध्ये ते काही रस दाखवत नाहीत. काही पालकांना तर अशी भीती आहे की आपली मुलं आणि मुली कॅथलिक धर्म सोडून इतर पंथामध्ये जास्त रस घेत आहेत किंवा तिथे प्रार्थनेसाठी जात आहेत. अनेक पालकांना आपल्या मुलांच्या शिक्षणाविषयी त्यांची जी अनास्था आहे त्याविषयी चिंता सतावत आहे. खूप मुलं चांगल्या प्रकारे अभ्यास करतात, परीक्षेची तयारी करतात, चांगली मार्क्स मिळवतात व चांगल्या युनिव्हर्सिटीमध्ये, कॉलेजामध्ये प्रवेश घेतात आणि चांगल्या डिग्रीज घेऊन भारतात आणि परदेशामध्ये चांगल्या नोकऱ्या मिळवत आहेत. नाही असं नाही, परंतु अशी अनेक मुलं आहेत की जी अनावश्यक गोष्टीमध्ये आपला वेळ घालवत आहेत आणि त्यामुळे जास्त यशस्वी ते शिक्षणामध्ये होत नाहीत. काही लोकांच्या मनामध्ये कुठल्याच प्रकारची महत्वाकांक्षा नाही. काही तरुणांना अभ्यासामध्ये काही रस नसतो. त्यांना टीव्ही, मोबाईल, इंटरनेट, चॅटिंग, व्हिडिओ गेम्स आणि दुसऱ्या काही गोष्टीमध्ये जास्त वेळ घालवायला आवडतं.
त्यामुळे अभ्यासाकडे दुर्लक्ष होतं. आई वडील ट्युशनसाठी भरपूर पैसे संपवतात, परंतु काही मुलं मुली ट्युशनला जाण्याऐवजी कुठेतरी भरकटत राहतात, फिरत राहतात. आज वाचनाची गोडी खूप कमी होत चाललेली आहे. तरुण मुलं मुली वाचनाकडे जास्त लक्ष देत नाहीत, परंतु वाचन केल्याशिवाय माणूस खऱ्या अर्थाने घडत नसतो. जी व्यक्ती चांगल्या प्रकारे वाचन करते, भरपूर वाचन करते, सर्व प्रकारचं वाचन करते, ती जीवनामध्ये खूप पुढे येत असते. भाषा सुधारते, मन प्रलब्ध होतं आणि जीवनातील समस्यांना, चॅलेंजेसना सामोरं जाण्यासाठी माणसाची तयारी होत असते. परंतु वाचनच कमी झाल्यामुळे या गोष्टी तरुणांमध्ये कमी दिसत आहेत, त्याची कमतरता भासत आहे. काही विद्यार्थ्यांनी पुरेशी मेहनत न घेतल्यामुळे त्यांना एकतर ते नापास होतात किंवा मार्क्स चांगली मिळत नाहीत, चांगल्या युनिव्हर्सिटीमध्ये कॉलेजमध्ये त्यांना ॲडमिशन मिळत नाही किंवा त्यांना हव्या त्या कोर्ससाठी ॲडमिशन मिळत नाही. मग त्यांच्या मनामध्ये निराशा निर्माण होते. आजच्या युगामध्ये फक्त शिक्षण पुरेसं नसतं, तर स्पोर्ट्स किंवा इतर बिगर शैक्षणिक कार्यक्रम हे सुद्धा महत्त्वाचे ठरत आहेत. त्यामध्ये भाग घेऊन देवाने जी देणगी आपल्याला दिलेली आहे त्याप्रमाणे आपलं जीवन घडवणं, कुठल्या तरी एखाद्या खेळामध्ये किंवा कौशल्यामध्ये पुढे येणं, जास्तीत जास्त प्रगती करणं हे आज गरजेचं बनलेलं आहे. कारण खूप शिक्षण घेऊन नोकरी मिळवता येते, त्याप्रमाणे जास्त जर शिक्षण झालं नाही तर वेगवेगळ्या स्पोर्ट्समध्ये, कला कौशल्यामध्ये, आपल्या आवडत्या छंदामध्ये एखादी व्यक्ती चांगली नोकरी करू शकते. आपल्याकडे अनेक उदाहरणं आहेत की शिक्षणामध्ये अयशस्वी ठरलेल्या व्यक्ती आज जगामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये, त्यांच्या आवडत्या क्षेत्रामध्ये खूप पुढे गेलेले आहेत. नाव, पैसा, प्रसिद्धी त्यांनी कमावलेली आहे आणि इतरांसाठी ते मार्गदर्शक ठरलेले आहेत. एक काहीतरी कोणाचं तरी अनुकरण करता येईल अशा प्रकारच्या व्यक्ती त्या ठरलेल्या आहेत. त्यानंतर काही पालकांना असं वाटतं की आपल्या पाल्यांमध्ये शिस्तीचा अभाव आहे, आपली मुलं मुली आपलं ऐकत नाहीत, आपला सल्ला घेत नाहीत. आपण आपल्या मुला मुलींसाठी एवढ्या खस्ता आहेत, एवढे कष्ट घेतलेले आहेत, त्याग केलेला आहे, एवढे पैसे आपण त्याच्यासाठी संपवतो, परंतु ते आपल्याकडे लक्ष देत नाहीत, आपलं ऐकत नाहीत. त्यांना वाटेल ते करतात. त्यांना असं वाटतं की आम्हाला सर्व काही माहीत आहे आणि पालकांना ते जड जातं, कारण त्यांची इच्छा असते की आपण आपल्या मुलांना घडवावं, मुलांना मार्गदर्शन करावं. घरामध्ये जर आजी आजोबा असतील तर काही मुलं मुली त्यांच्याशी चांगल्या प्रकारे वागत नाहीत, त्यांचा ते कधी कधी तिरस्कार करतात, अपमान करतात आणि त्यामुळे घरामध्ये तणाव निर्माण होतो. काही मुलं मुली खूप उशिरापर्यंत घराबाहेर राहतात, रात्री अपरात्री परत येतात आणि आपल्यामुळे आपल्या भाऊ बहिणी, आपले आई वडील, घरातली म्हातारी आजारी माणसं यांची झोपमोड होईल याची त्यांना चिंता नसते, कारण ते स्वतःचाच विचार करत असतात. त्यानंतर पालकांना मोठी भीती वाटते आणि चिंता असते ती आपल्या मुला मुलींना लागणाऱ्या वाईट संगती आणि वाईट सवयी. जरी अगदी बालपणी आई वडील आपल्या मुलांवर जास्तीत जास्त प्रभाव टाकत असतात व त्यानंतर शिक्षक शिक्षिका, पण मुला मुलींच्या जीवनामध्ये जास्तीत जास्त प्रभाव कोणाचा पडत असेल तर तो पियर ग्रुपचा, म्हणजे सवंगड्यांच्या समूहाचा. सवंगड्यांचा समूह अशा तरुण तरुणींचा समूह की जे आपल्या वयाचे आहेत, आपल्या बरोबर एकत्र आहेत, शाळा कॉलेजमध्ये आपल्या बरोबर एकत्र असतात, त्यांचा प्रभाव आपल्यावर जास्त असतो. त्यांच्या वागण्याच्या पद्धती, त्यांच्या भावना प्रकट करण्याच्या पद्धती, त्यांच्या इच्छा आकांक्षा स्वप्न ह्याचा आपल्यावर खूप परिणाम होतो. मुलं मुली आपल्या सवंगड्यांच्या समूहातून चांगलं शिकतात तसं वाईटही शिकतात. त्यांच्याकडून त्यांना प्रेरणा मिळते, प्रोत्साहन मिळते, मदत मिळते,
सहाय्य होतं, प्रसंगी आधार पण मिळतो, पण त्याचबरोबर त्यांच्याकडून वाईट सवयी सुद्धा लागू शकतात. आणि त्यामुळे आपल्या मुलामुलींचे सवंगडी हे चांगले असावे, चांगल्या सवयीचे असावे असं पालकांना वाटत असतं, परंतु कधी कधी तसं घडत नाही. आणि त्यामुळे कुटुंबामध्ये खूप तणाव निर्माण होतो. मग कधी कधी तरुण मुलं मुली सवंगड्यांच्या समूहामुळे वेगवेगळी व्यसनं, मग ते दारूचं व्यसन असो, अंमली पदार्थाचं व्यसन असो, सिगारेट, तंबाखू, गुटखा, असलेले चित्रपट पाहणे, लैंगिक गैरप्रकार, लग्ना अगोदरचे शरीर संबंध, वेश्यागमन व जुगार ह्यासारख्या वाईट सवयीमध्ये गुरफटले जातात. त्यानंतर दुसरी समस्या आहे ती म्हणजे अल्प वयामध्ये प्रेमात पडणे. प्रत्येक चांगल्या गोष्टीला वेळ असते. प्रेमामध्ये पडणं व लग्न करणं ह्याला सुद्धा एक ठराविक वेळ असावी लागते, वय असावं लागतं. पण अनेक तरुण तरुणी अल्प वयात प्रेमात पडतात आणि कधी कधी चुकीच्या व्यक्तीच्या प्रेमात पडतात. आणि मग परस्परांचं प्रेम लाभत आहे असं वाटत असतानाच पुष्कळ वेळेला काही गैरसमजामुळे किंवा परस्परांचे दोष लक्षात आल्यानंतर हळूहळू दुरावा निर्माण होतो आणि मग ताटातूट होते. परस्परापासून ते दूर जातात. त्यावेळेला जीवन जगणं सोपं नसतं. त्यामुळे कोणतरी एखादी व्यक्ती आवडली, त्यामुळे लगेच त्या व्यक्तीला लग्नासाठी हो करणं हे योग्य नसतं. शिवाय आपल्याला जी व्यक्ती आवडलेली आहे ती आपल्या भविष्यासाठी, साऱ्या जीवनासाठी खरोखर योग्य आहे ह्याची आपल्याला पुरेशी शाश्वती मिळू शकत नाही. कधी कधी हे प्रेम, ज्याला इनफॅच्युएशन म्हणतात, म्हणजे अपुऱ्या अनुभवावर निर्माण झालेलं प्रेम असू शकतं. कधी कधी एकतर्फी प्रेम असू शकतं आणि एकतर्फी प्रेम जास्त टिकू शकत नाही. आणि मग अल्प वयामध्ये प्रेमामध्ये पडल्यानंतर शरीर संबंध पण निर्माण होऊ शकतो. अनैच्छिक गर्भधारणेचा धोका पत्करावा लागतो. आणि मग हे झाल्यानंतर जर ताटातूट झाली तर मग दोघांनाही खूप जड जातं. विशेषतः मुलीला याचे दुष्परिणाम भोगावे लागतात. नंतर मग ज्या वेळेला दुसऱ्या कुणाशी लग्न जुळवायचं असेल त्यावेळेला त्या व्यक्तीला सर्व काही खरं सांगायचं की नाही हा प्रश्न निर्माण होतो. आणि एकदा मग असं प्रेम तुटल्यानंतर काही मुला मुलींना असं वाटतं की आपण आता दुसऱ्या कुणावर प्रेम करू शकणार नाही. त्यामुळे त्यांच्या जीवनामध्ये निराशा निर्माण होते. काही पालकांना भीती असते की आपला मुलगा किंवा मुलगी परधर्मीय व्यक्तीच्या प्रेमामध्ये पडेल. कुठल्याही पालकांना, ॲटलिस्ट भारतामध्ये तरी, परदेशामध्ये सुद्धा असं घडतं, आपल्या मुलाने किंवा मुलीने परधर्मीय व्यक्तीच्या प्रेमामध्ये पडावं हे आवडत नसतं. आणि त्यामुळे जर आपला मुलगा किंवा मुलगी परधर्मीय व्यक्तीच्या प्रेमामध्ये पडला असेल तर पालकांना ते सहन होत नाही. महागड्या वस्तूंची मागणी काही मुलं एकसारखी करत असतात. आपल्या आईवडिलांची मर्यादा किती आहे, आपल्या आईवडिलांची ऐपत किती आहे, किती ते आपल्याला देऊ शकतात, त्याचा पगार किती आहे याचा विचार न करता महागड्या गोष्टींची मागणी अनेक मुलं मुली करत असतात. जिथे 15,000 रुपयाच्या किंवा त्यापेक्षा कमी किमतीच्या मोबाईलने काम भागू शकतं, तिथे 50-60 हजार रुपयांचा मोबाईल मागणं ह्यामध्ये तरुण मुला मुलींना काहीच वावगं वाटत नाही. आणि पैशाची किंमत त्यांना नसते. पैसा त्यांनी कमावलेला नसतो आणि त्यामुळे वाटेल तसा उधळावा ह्यामध्ये त्यांना काही वावगं वाटत नाही.
आणि जर आईवडिलांनी असं काही दिलं नाही तर मग ब्लॅकमेलिंग म्हणजे धमक्या देणं सुरू होतं. मी घरातून निघून जाईन, आत्महत्या करीन, किंवा तुमचं माझ्यावर प्रेम नाही, अशा प्रकारे ते आईवडिलांना ब्लॅकमेल करत असतात. आणि मुलगा किंवा मुलगी जर एकच असेल तर मग आईवडिलांना भीती वाटते आपला एकुलता मुलगा किंवा मुलगी घरातून निघून जावी, त्यांनी आत्महत्या करावी किंवा त्यांचं आपल्यावर प्रेम नाही असं म्हणावं, हे पालकांना सहन होत नाही. आणि त्यामुळे ते मग मुलांच्या कुठल्याही इच्छेला ते होकार देतात. त्यांच्या ब्लॅकमेलिंगला, धमक्यांना ते बळी पडतात. काही मुलं मुली आत्मकेंद्रित जीवन जगत असतात. ते फक्त स्वतःचाच विचार करतात. आपल्या आईवडिलांना आपल्यामुळे किती त्रास होतो हे त्यांच्या लक्षात कधी येत नाही. एक उदाहरण मी आपल्यापुढे ठेवू इच्छितो. ज्युनियर कॉलेजच्या एका विद्यार्थ्याने आपल्या मित्राने दुचाकी घेतली म्हणून आईवडिलांकडे दुचाकीची मागणी केली. त्यांनी कर्ज काढून त्याला दुचाकी विकत घेऊन दिली. 1 वर्षानंतर त्याच्या श्रीमंत मित्राच्या वडिलांनी त्या मित्राला एक कार विकत घेऊन दिली. हा घरी आला व त्याने आईवडिलांना सांगितलं की मला कार पाहिजे. आई वडील म्हणाले, बाळा, तुझ्या दुचाकीसाठी आम्ही कर्ज काढलेलं आहे, आता तुझ्या कारसाठी कुठून पैसे आणू? तर तो म्हणाला, मी तुम्हा दोघांना विकीन आणि कार विकत घेईन. इतक्या नीच दर्जाला काही तरुण मुलं मुली पोहोचलेली आहेत आणि हे काही चांगलं लक्षण नाही. काही मुलं मुली वेगाने गाडी चालवतात, अपघात करतात. काही दारूच्या नशेमध्ये, ड्रगच्या नशेमध्ये गाड्या चालवतात. आणि मग आई वडिलांना खूप त्रास सहन करावा लागतो. आपला मुलगा किंवा मुलगी आज घरातून निघून जात आहे एखादी कार घेऊन किंवा स्कूटर घेऊन, तो परत सुरक्षित येईल की नाही, आपली मुलगी कुठे अपघात न करता परत येईल की नाही, याची शाश्वती पालकांना नसते. त्यामुळे ती मुलं परत घरी येईपर्यंत पालक सतत चिंतेमध्ये असतात. आणि त्यामुळे अशा आपल्या ह्या मुला मुलींच्या भविष्याचा विचार त्यांच्या मनामध्ये सतत भीती निर्माण करत असतो. पण केवळ आपल्या मुला मुलींच्या भविष्याचाच विचार नाही, तर अशा ह्या मुला मुलींच्या हातामध्ये आपलं भवितव्य कसं असेल ह्याची पण चिंता त्यांच्या मनामध्ये लागलेली असते. आता सर्वच मुलं अशा प्रकारे वाईट वागतात असं नाही, परंतु काही पालकांना वाटतं की त्यांची मुलं अशा प्रकारे वाटत आहेत. पण अनेक मुला मुलींच्या पण पालकांविषयी तक्रारी आहेत. कदाचित सर्वच पालक त्यांच्या या तक्रारीप्रमाणे वागत नसतील, पण काही तसे वागतात ती वस्तुस्थिती आहे. पालक हे हुकुमशहाप्रमाणे वागतात असं काही मुला मुलींना वाटत असतं. आपल्याला आपल्या शिक्षणाविषयी, नोकरीविषयी, भवितव्याविषयी, आपल्या मित्रमैत्रिणींविषयी, लग्न जुळवण्याविषयी आपल्याला योग्य ते स्वातंत्र्य दिलं जात नाही असं काही पाल्यांना वाटत असतं. पालक निर्णय घेतात व तो मुलांच्या गळी उतरवतात. हम करे सो कायदा ह्याप्रमाणे ते वागत असतात असं काही तरुण तरुणींना वाटत असते. आणि त्यामुळे ते सतत तणावामध्ये असतात. ज्या वेळेला ते बघतात की आपल्या मित्रमैत्रिणींना त्यांच्या पालकांकडून चांगलं स्वातंत्र्य मिळतं, पण आपल्याला ते मिळत नाही, त्यावेळेला त्यांच्या मनामध्ये दुःख आणि कमीपणाची, इन्फिरियरिटी कॉम्प्लेक्सची भावना निर्माण होते. ते आपल्या पालकांचा तिरस्कार, द्वेष करू लागतात. काही मुला मुलींना असा अनुभव येतो की पालक त्यांचा शारीरिक व भावनिक अत्याचार सतत करत असतात. कधी कधी एखादी चूक झाल्यानंतर एकसारखी त्या चुकीविषयी बडबड करणं, योग्य प्रकारे त्यांना जे काही गरजेचं आहे ते कपडे असो, अन्नधान्य असो, इतर वस्तू असो, ते पुरवल्या जात नाहीत.
असं त्यांना वाटत असतं. कधी कधी कडक शिस्त वापरली जाते, गरजेपेक्षा जास्त शिक्षा केली जाते. पहिल्यांदाच चूक झाली असेल तर क्षमा करायची असते, समजून घ्यायचं असतं. पण अगदी पहिल्या चुकीपासूनच मारहाण शिवीगाळ करायला सुरुवात होते. एका माणसाने तर त्याच्या एका 6वीतल्या मुलाला त्याच्या हातून काहीतरी गुन्हा घडला होता म्हणून संपूर्ण रात्र आपल्या घराच्या बाहेर ठेवलं होतं, आणि ते सुद्धा उपाशी. त्या एका रात्रीमध्ये त्या बाळाचं जीवन करपून गेलं असेल. आयुष्यभर तो आपल्या वडिलांना ह्यासाठी कधी क्षमा करू शकणार नाही किंवा त्याच्यावर परत प्रेम करू शकणार नाही. कधी कधी पालकांना पाल्यांविषयी जे काही इच्छा आकांक्षा असतात, अपेक्षा असतात, ते योग्य प्रकारे मांडू शकत नाहीत, योग्य प्रकारे मुलांना सांगू शकत नाहीत. आणि त्यामुळे कधी कधी पाल्यांना असं वाटतं की आपले आई वडील आपल्यावर, ज्याला अनकंडिशनल प्रेम म्हणतात, अनकंडिशनल लव, अपेक्षाविरहित प्रेम करतात, असं प्रेम आपल्याला देत नाहीत. इनफॅक्ट काही तरुण तरुणींना वाटतं की अपेक्षाविरहित प्रेम ही एक दंतकथा आहे. फक्त परमेश्वरच अपेक्षाविरहित प्रेम करू शकतो. कारण कधी कधी काही पाल्यांना असं वाटतं की आपले पालक आपल्यापेक्षा जास्त प्रेम आपल्या भावंडावर किंवा इतर व्यक्तींवर करत आहेत. आणि ज्या वेळेला एखादा मुलगा किंवा मुलगी आपल्या आई वडिलांच्या इच्छेप्रमाणे वागत नाही, त्यावेळेला आई वडिलांचं प्रेम कमी झालेलं आहे असं काही तरुण तरुणींना वाटायला लागतं. एखादा मुलगा जास्त हुशार असेल, एखादी मुलगी जास्त सुंदर असेल, त्या आई वडिलांचं जास्त ऐकत असतील, चांगले मार्क्स मिळवत असतील, तर त्यांच्यावर जास्त प्रेम केलं जातं व आपल्यावर तितकं प्रेम होत नाही, अशी भावना काही मुला मुलींच्या मनात निर्माण होते. कधी कधी पालक तुलना करतात मुला मुलींमध्ये किंवा आपल्या मुलामध्ये दुसऱ्यांच्या मुलामध्ये. त्यामुळे सुद्धा कटुतेची भावना, दुःखाची भावना निर्माण होते, अपयशीपणाची भावना निर्माण होते आणि इन्फिरियरिटी कॉम्प्लेक्स, कमीपणाची भावना मुलामध्ये निर्माण होत असते. तर मित्र हो, ह्या वेगवेगळ्या समस्या पालक आणि पाल्य ह्यांच्या नातेसंबंधामध्ये निर्माण होत आहेत. जरी सर्वच कुटुंबामध्ये असं घडत नसलं तरी काही कुटुंबामध्ये असं घडत आहे. आणि त्यामुळे ह्या ज्या काही समस्या आहेत त्यांच्याविषयी योग्य प्रकारे चिंतन करून त्यांना कसं सामोरं जावं ह्याविषयी आपण योग्य ती पावलं उचलायला पाहिजेत. या व्हिडिओच्या पुढच्या भागामध्ये आपण या समस्यांना शांत वृत्तीने, समतोलपणाने कसे सामोरं जायचं ते पाहणार आहोत. आभारी तुम्ही माझा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल. परमेश्वराकडे मी प्रार्थना करतो की त्याने तुम्हाला खूप प्रेम द्यावं, तुमच्या कुटुंबामधील तुमच्या मुलांविषयी, तुमच्या पालकांविषयी असलेलं प्रेम वाढीस लागावं व परस्परांच्या सहकार्याने, परस्परांना समजून घेत तुम्ही जीवन जगत राहावं, की जेणेकरून तुमच्या कुटुंबामध्ये प्रेम आणि आनंद नांदू शकेल. ही शुभेच्छा मी आपल्यासाठी व्यक्त करतो व परमेश्वराकडे विनंती करतो. आणि परमेश्वराचा आशीर्वाद मी तुम्हाला देतो त्याच्या नावाने. सर्वशक्तिमान परमेश्वर, पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा यांचा आशीर्वाद आपल्यावर असो. मे गॉड ब्लेस यू अँड बी विथ यू ऑलवेज. थँक्स.